दोष दुसऱ्याला देऊन चालणार नाही. कारण आपल्याकडे पाहावं लागेल की आपण त्यामध्ये किती पोटतिडकीनं काम करतो आहोत. फक्त ग्रंथालय आहे, फक्त पुस्तकं तिथं वाढवायची, कपाटामध्ये ठेवायची आणि फक्त अनुदान मिळवायचं आहे, अशा संकल्पनेनं या गोष्टीकडे न बघता एक त्या ग्रंथालयाचा पाळी म्हणून, एक आपण वाटाडे म्हणून काम करतो आहोत. तेव्हा प्रत्येकाकडे त्या ग्रंथालयामध्ये येणाऱ्या सर्व वाचकांना आपल्याला वेगवेगळ्या सुविधा देता आल्या पाहिजेत. वेगवेगळे पुस्तक वाचत नसतील तर मासिक आली पाहिजेत, मासिक नसतील तर वर्तमानपत्र आली पाहिजेत, वर्तमानपत्र नसतील तर पुन्हा आता माने सरांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आली पाहिजेत. लहान मुलं असतील तर त्यांना बाल साहित्याची पुस्तकं आपल्याला कशा पद्धतीने देता आली पाहिजे की जेणेकरून त्यांची वाचनाची गोडी आपल्याला वाढवता आली पाहिजे. एकदम मोठा झालेला माणूस त्याला जर म्हटलं की तू पुस्तक